सकाळचे 8:30 वाजले होते. मुंबईच्या त्या गजबजलेल्या आणि कधीही न थांबणाऱ्या लोकल ट्रेनमधून उतरून अनया घाईघाईने स्टेशन बाहेर पडली. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे हवेमध्ये एक वेगळाच ओलसरपणा, मातीचा सुगंध आणि हवेमध्ये गारवा पसरलेला होता. आभाळ पूर्णपणे भरून आलं होतं आणि काळेकुट्ट ढग मुंबईवर जणू काही पांघरून घालून बसले होते. अनयाने आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिले. तिचे डोळे मोठे झाले होते आणि तिच्या पायांची गती आपोआप वाढली. अरे देवा, 8:45 झाले. आज जर पुन्हा त्या खडूस कबीर सरांच्या आधी ऑफिसमध्ये नाही पोहोचले तर तो माणूस नक्कीच मला नोकरीवरून काढणार. आधीच प्रोबेशन पिरियड चालू आहे आणि त्यात हा पाऊस. ती स्वतःशीच पुटपुटली आणि रस्त्यांवरून वेगाने धावू लागली. एका हातात तिची हँडबॅग घट्ट धरलेली होती आणि दुसऱ्या हातामध्ये अर्धवट मोडलेला छत्रीचा दांडा होता, ज्यातून पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर उडत होते. अनया एका नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये कंटेंट रायटर म्हणून नुकतीच रुजू झाली होती. काम तिला मनापासून आवडायचं. शब्दांशी खेळणं, वेगवेगळ्या भावना कागदावर किंवा स्क्रीनवर उतरवणं हा तिचा छंदच होता. पण तिचा टीम लीडर म्हणजेच कबीर तिच्यासाठी जणू काही एखादा कडक शिस्तीचा भावनाशून्य प्रोफेसरच होता. कबीर म्हणजे वेळेचा पक्का, कामात चोख, परफेक्शनिस्ट आणि चेहऱ्यावर कधीही हसू न आणणारा माणूस. ऑफिसमधल्या सगळ्या मुली त्याच्या लुकवर आणि पर्सनॅलिटीवर फिदा असायच्या. त्याचे ते कडक इस्त्री केलेले फॉर्मल शर्ट्स, सुबक ट्रिम केलेली दाढी, तीक्ष्ण डोळे आणि डोळ्यांवरचा काळा चष्मा. पण त्याचा स्वभाव इतका शांत, गंभीर आणि अलिप्त होता की त्याच्याशी फालतू गप्पा मारण्याची किंवा कामाव्यतिरिक्त बोलण्याची हिंमत ऑफिसमध्ये कोणाचीच व्हायची नाही. कबीरच्या आजूबाजूला एक अशी भिंत होती जी भेदणं कोणालाच जमलं नव्हतं. दुसरीकडे कॉर्पोरेट टॉवरच्या 15व्या मजल्यावर असलेल्या ऑफिसमध्ये कबीर आपल्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी अत्यंत एकाग्रतेने टाईप करत होता. त्याच्या टेबलवर कॉफीचा पांढरा कप होता, ज्यातून वाफा निघत होत्या. कबीरने लॅपटॉपच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या घड्याळाकडे पाहिलं आणि एक दीर्घ थंड श्वास घेतला. त्याच्या कपाळावर हलक्या आठ्या आल्या. अनयाची सीट अजूनही रिकामी होती. तिथे फक्त तिची एक छोटीशी डायरी आणि पेन ठेवलेला होता. कबीरला लेटमार्क आणि बेशिस्तपणा अजिबात सहन होत नसे. त्यातही अनयासारखी मुलगी जी नेहमी खूप बडबड करायची, हसत खेळत राहायची आणि गाणी गुणगुणत ऑफिसमध्ये फिरायची, ती त्याला थोडी अवखळ, चंचल आणि बेजबाबदार वाटायची. कबीरचा असा समज होता की कॉर्पोरेट जगात भावनांना आणि पोरकटपणाला जागा नसते. 9 वाजायला बरोबर 2 मिनिटे बाकी असताना अनया धापा टाकत ऑफिसच्या काचेच्या दारात उभी राहिली. तिचे केस पावसाच्या हवेमुळे आणि पाण्यामुळे थोडे विस्कटलेले होते. गालावर घाम आणि पाण्याचे थेंब एकत्र आले होते. ती आपला ओला झालेला स्कार्फ नीट करत अगदी मांजरासारखी शांत पावले टाकत आपल्या डेस्ककडे सरकण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून कोणाचे सुद्धा लक्ष जाणार नाही. गुड मॉर्निंग अनया, मागून एक अतिशय गंभीर, जड आणि स्पष्ट आवाज आला. अनया जागेवरच थिजली. तिच्या पाठीचा कणा ताठ झाला. तिने हळूच मागे वळून पाहिलं. कबीर आपल्या केबिनच्या दारात दोन्ही हात छातीवर बांधून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. डोळ्यांवरचा चष्मा त्याच्या गंभीर नजरेला आणखीनच तीव्र करत होता. गुड मॉर्निंग सर, अनयाने ओशाळवाणीने हसत स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत म्हटले. 9 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत. बरं झालं तुम्ही वेळेत आलात. पण तुमचं हे रोजचं धावत पळत येणं, पाठीवर ओलं सॅक आणि हे विस्कटलेलं राहणं ऑफिसच्या डेकोरमला शोभत नाही. हे काही कॉलेज नाही अनया. प्लीज उद्यापासून स्वतःला 10 मिनिटं आधी येण्याची सवय लावा. आय डोंट लाईक दिस रश इन माय डिपार्टमेंट. कबीर अत्यंत शांत पण तितक्याच कडक आवाजामध्ये म्हणाला आणि मागे वळून आपल्या केबिनमध्ये निघून गेला. त्याचा दरवाजा बंद होताच अनयाने एक मोठा सुस्कारा सोडला. तिने चिडून तोंड वेडेवाकडे केले आणि आपल्या सीटवर धपकन बसली. खडूस कुठला! स्वतः रोबोट आहे तर काय दुसऱ्यांनी पण रोबोट बनायचं? चेहऱ्यावर कधी हसू नसतं याच्या. देवाने याला इतकं सुंदर चेहरा दिलाय, पण हसण्याची फॅकल्टी द्यायला विसरला बहुधा, की हसण्याचे पैसे पडतात याला. ती शेजारच्या डेस्कवर बसलेल्या आपल्या मैत्रिणीला हळू आवाजात दात ओठ खात म्हणाली. तिची मैत्रीण हसली आणि म्हणाली, अगं सोड ना, कबीर सर आहेतच तसे. पण काप बघ ना त्यांचं, किती परफेक्ट असतं. चल आजचा क्लायंटला डेटा रेडी कर, नाहीतर परत ऐकावं लागेल. दिवसभराचे काम सुरू झाले. ऑफिसमध्ये नवीन प्रोडक्टच्या लॉन्चिंगमुळे कामाचा प्रचंड ताण होता. कबीरने अनयाला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या क्लायंटच्या सोशल मीडिया कॅम्पेनचे काम दिले होते. अनयाने रात्री उशिरापर्यंत जागून खूप मनापासून भावना ओतून एक सुंदर प्रेझेंटेशन आणि काही मथळे तयार केले होते. तिची खात्री होती की आज तिचं काम पाहून कबीर नक्कीच प्रभावित होईल आणि त्याच्या चेहऱ्यावर कौतुकाची एक छोटीशी लकीर तरी दिसेल. दुपारी जेव्हा ती कबीरच्या केबिनमध्ये प्रेझेंटेशन दाखवायला गेली तेव्हा कबीरने तिच्याकडून टॅबलेट घेतला आणि फाईल स्क्रोल करायला सुरुवात केली. अनया उत्सुकतेने आणि आशेने त्याच्या चेहऱ्याकडे पाहत उभी होती.
कबीरने प्रत्येक फाईल, प्रत्येक स्लाईड बारकाईने पाहिली. त्याचे ओठ एकमेकांवर घट्ट दाबले गेले. शेवटी त्याने टॅबलेट टेबलवर ठेवला आणि चष्मा काढून बाजूला ठेवला. कंटेंट चांगला आहे अनया, पण यामध्ये प्रोफेशनल टच खूप कमी वाटतोय. तुम्ही खूप जास्त इमोशनल आणि रोमॅन्टिक होऊन लिहिलंय. कॉर्पोरेट जगाला प्रॅक्टिकल, टू द पॉइंट आणि सेल्स ओरिएंटेड गोष्टी आवडतात, भावना नाही. लोक इथे प्रोडक्ट खरेदी करायला येतात, कविता वाचायला नाही. हे पूर्णपणे बदलून आणा. मला यामध्ये बिझनेस लँग्वेज हवी आहे. कबीरने थंड स्वरामध्ये तिची फाईल तिच्याकडे सुपूर्द करत म्हटले. अनयाच्या मनाला मोठी ठेच लागली. तिच्या डोळ्यांमध्ये पाणी यायचे बाकी राहिले होते. तिने स्वतःचे शब्द, स्वतःच्या भावना त्या कॅम्पेनमध्ये ओतल्या होत्या. सर, पण कधी कधी इमोशन्स जोडल्यानेच तर ब्रँड लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो ना. जर लोकांना ते मनापासून आवडलं तरच ते प्रोडक्ट घेतील. तिने धाडस करून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. कबीरने थेट तिच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेमध्ये एक थंडपणा होता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला रिझल्ट हवेत. लोकांच्या हृदयाला स्पर्श वगैरे या फालतू गोष्टींमध्ये मला रस नाही. प्रॅक्टिलिटी हीच बिझनेसची पहिली पायरी आहे. तुम्ही हे बदलू शकता की मी हे काम दुसऱ्या कोणाकडे सोपवू? नाही सर, मी करते. अनयाचा आवाज लहान झाला. ती चिडून अपमानित फील करत फाईल घेऊन केबिन बाहेर पडली. तिचा पूर्ण दिवस खराब झाला होता. कबीरबद्दलचा तिचा राग आणि चीड आता टोकाला गेली होती. तिला वाटत होतं की कबीरच्या आयुष्यात प्रेम, भावना, कला या गोष्टींना काहीच स्थान नाही. तो फक्त एक पैशाचा, टार्गेटचा आणि कामाचा विचार करणारा कोरडा यंत्रमानव आहे. अशा माणसासोबत काम करणे म्हणजे स्वतःच्या क्रिएटिव्हिटीची हत्या करण्यासारखं आहे, असा विचार तिने केला. रात्रीचे 9 वाजले होते. ऑफिस रिकामे झाले होते. कबीर आपल्या केबिनमधून बाहेर पडला. कोट हातावर घेतला आणि पार्किंगच्या दिशेने निघाला. दिवसभराच्या मीटिंग्स आणि क्लायंटच्या कटकटीने तो मानसिकदृष्ट्या खूप थकलेला होता. त्याची लक्झरी कार मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाट काढत पुढे जात होती. घर गाठेपर्यंत रात्रीचे 10 वाजून गेले होते. कबीर शहरातल्या एका पॉश इमारतीत एका मोठ्या आणि आलिशान फ्लॅटमध्ये एकटाच राहायचा. त्याचे आई वडील गावी असायचे. घरामध्ये गूढ शांतता पसरलेली असायची, जी त्याला आवडायची. त्याने कपडे बदलले, स्वतःसाठी हलकी कॉफी बनवली आणि लॅपटॉप बाजूला ठेवला आणि गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला. बाहेर पाऊस आता ओसरला होता, पण पाण्याचे थेंब झाडांच्या पानांवरून टपकत होते. रात्रीच्या एकांतात आणि शांततेमध्ये कबीर पूर्णपणे बदलून जायचा. ऑफिसमधला तो कडक, रुबाबदार, शिस्तीचा बॉस आता कुठेच नव्हता. आता तिथे उभा होता तो एक अत्यंत हळवा, संवेदनशील आणि विचारमग्न तरुण. ज्याच्या मनामध्ये भावनांचा, शब्दांचा आणि न बोललेल्या प्रेमाचा एक अथांग सागर असायचा, जो तो खऱ्या आयुष्यामध्ये कोणासमोरही व्यक्त करू शकत नव्हता. त्याला लोकांची भीती वाटायची की कोणी त्याच्या भावनांचा गैरफायदा घेईल, म्हणून त्याने स्वतःभोवती कडकपणाचा मुखवटा घातला होता. कबीरने आपला फोन काढला. त्याने त्याचे वैयक्तिक अकाउंट उघडले नाही, तर त्याने त्याचे अत्यंत गुप्त आणि लाडकं अकाउंट लॉग इन केलं, ज्याचं नाव होतं काव्य. या पेजवर त्याचं कोणताही फोटो नव्हता. फक्त एका चांदण्या रात्रीचे आणि अथांग समुद्राचे चित्र डिस्प्ले पिक्चर म्हणून होते. या पेजवर त्याचे हजारो फॉलोअर्स होते, जे त्याच्या गाढ, रोमॅन्टिक आणि विरहाच्या कवितांचे वेडे होते. पण कोणालाच माहीत नव्हते की या पेजमागे कॉर्पोरेट जगातला एक मोठा मॅनेजर आहे. कबीरने आपली जुनी डायरी काढली. पेनाने काही ओळी खरडल्या. आज ऑफिसमध्ये अनयावर ओरडल्याची एक नकळत अपराधी भावना त्याच्या मनामध्ये कुठेतरी होती. तिच्या डोळ्यातली ती निरागसता आणि शब्दांवरचं प्रेम त्याने पाहिलं होतं, पण ऑफिसच्या नियमांमुळे त्याला कठोर व्हावं लागलं होतं. त्याने त्या भावनेला शब्दांचे रूप दिले आणि एका सुंदर संत पियानो म्युझिकसोबत आपल्या पेजवर पोस्ट केले. शब्दांच्या या बाजारात मी भावना शोधत निघालो. तुझ्या नजरेच्या एका कोपऱ्यात मी माझं जग विसरून गेलो. तू बोलते जणू पावसाची सर, आणि मी मात्र कोरडाच राहिलो. कठोरतेचा हा मुखवटा घालून मी स्वतःला रोजच हरवून बसलो. कविता पोस्ट करताच काही मिनिटातच स्क्रीनवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला. कबीरने गॅलरीमध्ये रेलिंगला टेकून कॉफीचा कोट घेतला आणि कमेंट्स शांतपणे वाचायला सुरुवात केली. लोक त्याच्या लेखणीचं कौतुक करत होते, पण त्याला काहीतरी वेगळं हवं होतं. कोणीतरी असं जे त्याच्या शब्दांमागची खरी वेदना किंवा भावना ओळखू शकेल. दुसरीकडे अनया आपल्या खोलीमध्ये बेडवर पडली होती. रागामुळे आणि डोकेदुखीमुळे तिला झोप येत नव्हती. कबीरने तिच्या कल्पकतेचा केलेला अपमान ती विसरू शकत नव्हती. काय समजतो तो स्वतःला? भावना नसलेला दगड, ती उशीवर हात मारत म्हणाली. स्वतःचे मन शांत करण्यासाठी तिने तिचे इंस्टाग्राम ॲप उघडले. अनयाला रात्रीच्या वेळी कविता वाचण्याची प्रचंड आवड होती. तिने जसे फीड स्क्रोल केले तसे तिला तिच्या सर्वात आवडत्या पेजची म्हणजेच काव्यची नवीन पोस्ट दिसली. तिने त्या ओळी वाचल्या. तिचे डोळे विस्फारले. तिच्या अंगावर एक सरसरून काटा आला. कबीरने लिहिलेले ते शब्द थेट तिच्या मनाच्या गाभाऱ्याला भिडले. दिवसभराचा सगळा थकवा, कबीरबद्दलचा राग आणि मनावर आलेलं मळप जणू काही त्या 4 ओळीमध्ये वाचूनच कुठेतरी क्षणामध्ये गायब झालं.
तिला असं वाटलं की हा कवी नेमका तिच्याच मनाची अवस्था लिहित आहे. देवा, हा माणूस किती सुंदर आणि किती खोल लिहितो. याच्या हृदयात किती प्रेम आणि किती भावना असतील ना. अनया स्वतःशीच एक गोड हसली. तिचे डोळे चमकले. तिने कोणतीही वेळ न घालवता त्या पोस्टवर एक मोठी कमेंट केली. तुमच्या शब्दांमध्ये कोणती जादू आहे काव्य. आज माझा दिवस खूप वाईट गेला होता. एका अतिशय भावनाशून्य माणसाने माझ्या भावनांचा अपमान केला, पण तुमच्या या ओळींनी माझ्या मनावर फुंकर घातली. असं वाटलं कोणीतरी मला समजून घेतंय. थँक्यू सो मच हे लिहिण्यासाठी. तुमच्या आयुष्यातली ती मुलगी खूप नशीबवान असेल जिच्यासाठी तुम्ही हे लिहिता. गॅलरीमध्ये कॉफी पीत बसलेल्या कबीरच्या फोनवर अचानक एक नोटिफिकेशन आले. त्याने नेहमीप्रमाणे स्क्रीनकडे पाहिले. युजर नेम होते अनया स्पार्क्स. अनयाने सुद्धा तिथे स्वतःचा फोटो ठेवला नव्हता. फक्त एका पांढऱ्या फुलपाखराचे चित्र होते. कबीरने ती कमेंट दोनदा वाचली. एका भावनाशून्य माणसाने माझ्या भावनांचा अपमान केला. हे वाक्य वाचून त्याच्या हृदयामध्ये काहीतरी हलकेच टोचले. त्याला जाणवलं की ही मुलगी खरंच खूप दुखावली गेली आहे आणि त्याच्या शब्दांनी तिला खरोखरच दिलासा दिला आहे. कबीरने यापूर्वी कधीही कोणत्याही कमेंटला वैयक्तिक रिप्लाय दिला नव्हता. तो नेहमी फक्त लाईक करून सोडून द्यायचा. पण आजची रात्र वेगळी होती. पाऊस पडत होता, वातावरण शांत होते आणि त्याचे मनही थोडे हळवे झाले होते. कबीरने थेट अनयाच्या कमेंटला रिप्लाय टाईप केला. तुमचा दिवस खराब गेला आणि कोणाकडून तरी मन दुखावलं याबद्दल वाईट वाटलं. पण माझ्या शब्दांनी जर तुमच्या मनाला थोडासाही आनंद दिला असेल तर माझ्या लिहिण्याचं आणि या रात्रीचं सार्थक झालं. खचून जाऊ नका, हसत राहा, कारण फुलपाखरांनाही उदास राहणं निसर्गाला आवडत नाही. अनया बेडवर उलटी पडली होती. तिने जसं नोटिफिकेशन पाहिले की काव्य रिप्लाय टू युअर कमेंट, तशी ती खाडकन बेडवरून उठून बसली. तिच्या आनंदाला पारावरच उरला नव्हता. एवढ्या मोठ्या कवीने, ज्याला लाखो लोक फॉलो करत होते, त्याने थेट तिला इतका सुंदर रिप्लाय दिला होता. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत गोड लाजरीक हसू आले. तिचे हृदय वेगाने धडधडू लागले. तिने कसलाही विचार न करता एका अनामिक ओडीपोटी काव्याला डायरेक्ट मेसेज म्हणजे DM बॉक्समध्ये मेसेज केला. तुम्ही खरोखरच खूप छान आहात. मला वाटलं नव्हतं तुम्ही रिप्लाय द्याल. एक विचारू का? खऱ्या आयुष्यातही तुम्ही इतकेच रोमॅन्टिक, हळवे आणि समजूतदार आहात का, की हे फक्त शब्दांचे खेळ आहेत? कबीरने आपल्या फोनच्या स्क्रीनवर आलेला तो थेट मेसेज पाहिला. त्याच्या ओठांवर एक अत्यंत दुर्मिळ आणि गोड हसू उमटले, जे त्याच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी कधीच स्वप्नातही पाहिले नसते. त्याने विचार केला आणि मेसेज टाईप केला. खऱ्या आयुष्यात मी कसा आहे हे कदाचित एक गुपितच राहिलेलं बरं, कारण वास्तव नेहमीच कवितांसारखं सुंदर आणि सोपं नसतं. कधी कधी परिस्थिती माणसाला खूप कठोर बनवते. अनयाने तो मेसेज वाचला. तिला जाणवलं की या शब्दांच्या मागे खूप मोठा इतिहास, एक एकाकीपण आणि कदाचित एक अपूर्ण राहिलेली लव्ह स्टोरी लपलेली आहे. तिची त्याबद्दलची उत्सुकता आणि ओढ आणखीनच वाढली. तिने लिहिले, पण वास्तव सुंदर बनवण्याची ताकद तुमच्या शब्दांमध्ये आहे. मला तुमच्याशी मैत्री करायला आवडेल, जर तुमची काही हरकत नसेल तर. आपण एकमेकांची खरी ओळख न सांगताही चांगले मित्र बनू शकतो ना. कबीर गॅलरीच्या भिंतीला टेकून उभा राहिला. खऱ्या आयुष्यामध्ये त्याने स्वतःभोवतीची शिस्तीची आणि कठोरतेची भिंत उभारली होती. त्या भिंतीला या आभासी जगामध्ये एक छोटीशी तडे जात असल्याचा भास त्याला झाला. जिथे कोणालाच माहिती नव्हतं की तो कोण आहे, तिथे त्याला मुक्तपणे श्वास घेत येत होता. स्वतःचं खरं रूप दाखवता येत होतं. त्याने रिप्लाय दिला. अनामिक मित्रांशी आणि फुलपाखरांची मैत्री करायला मला नक्कीच आवडेल अनया. तिच्या युजरनेममधील अनया शब्द त्याने वापरला होता. आधी अशा प्रकारे रात्रीच्या त्या शांततेत दोन वेगवेगळ्या किनाऱ्यांवर राहणाऱ्या पूर्णपणे भिन्न स्वभाव असलेल्या व्यक्तींमध्ये एक अनोखा हळूवार संवाद सुरू झाला. प्रेमाची पहिली निळसर ठिणगी त्या डिजिटल स्क्रीनवर पडली होती. खऱ्या आयुष्यात जे एकमेकांचा चेहरा पाहणंही पसंत करत नव्हते, तेच दोन जीव आता एका आभासी अदृश्य धाग्याने एकमेकांकडे खेचले जाऊ लागले होते. त्यांना हे अजिबात ठाऊक नव्हतं की उद्या सकाळी ऑफिसमध्ये पुन्हा त्यांना एकमेकांसमोर उभे ठाकायचे आहे, एक कठोर बॉस म्हणून आणि एक चिडलेली एम्प्लॉई म्हणून. पण आता रात्रीच्या या आभासी जगामध्ये ते एकमेकांचे हळवे संगाती बनू लागले होते, जिथे प्रेम अगदी हळूहळू आपलं पंख पसरणार होतं. तर मंडळी, आजचा भाग इथे संपतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.